Hello friends, our next topic is the heat engine cycle and PV diagram. In the last video, we have learned about the heat engine. What is meant by the heat engine? Heat engine म्हणजे काय असतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. हीट इंजिन एक असं इंजिन असतं की जे हॉट रिझर्वायरकडून हीट ॲब्सॉर्ब करतं. जे ॲब्सॉर्ब केलेली जी काही हीट आहे त्याच्यातला काही पार्ट आहे तो वर्कडनसाठी युटिलाइज केला जातो. आता ही जी पाईपलाईन आहे ह्याची जी विड्थ आहे ती आपल्याला इंडिकेट करते की किती अमाऊंटचं वर्क झालेलं आहे. आणि राहिलेला जो पार्ट आहे तो कोल्ड रिझर्वायरमध्ये रिजेक्ट होतो किंवा रिजेक्ट केलं जातं. असं आपलं हे हीट इंजिन होतं आणि ह्याच्याशी रिलेटेड आपण बरेच एलिमेंट्स बघितले होते हीट इंजिन. मग आता हे जे हीट इंजिन आहे त्या हीट इंजिनचं जी सायकल आहे वर्किंग सायकल ती कशी ऑपरेट होते किंवा ती कशी एक्झिक्यूट होते आणि त्याच्याशी रिलेटेड PV डायग्राम कशी असते त्याचा आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. सो ॲज डिस्कस्ड प्रिव्हियसली आधी आपण हे डिस्कस केलेलं आहे. काय डिस्कस केलं आहे? वर्किंग ऑफ अ हीट इंजिन इट इज अ वेल डिफाईन्ड सिक्वेन्स. हे जे हीट इंजिन आहे त्याचं जे वर्किंग आहे हे काय आहे तर वेल डिफाईन्ड सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन, म्हणजे वेगवेगळे ऑपरेशन्स होत असतात सायकलमध्ये. ठीक आहे. सो इट इज अ सायक्लिक थर्मोडायनामिक प्रोसेस. हीट इंजिन कशी आहे तर सायक्लिक थर्मोडायनामिक प्रोसेस. वी नो दॅट थर्मोडायनामिक प्रोसेस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय PV डायग्राम. आता बेसिक आपण ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काही व्हिडिओजमध्ये पाहिलेलंच आहे की ही थर्मोडायनामिक प्रोसेस जी आहे ती आपण PV डायग्रामच्या थ्रू रिप्रेझेंट करू शकतो. We will now discuss the PV diagram of a heat engine. आता पर्टिक्युलरली हीट इंजिनचं PV डायग्राम आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे किंवा लर्न करणार आहे. आता ह्याचा अभ्यास करताना कीप इन माइंड दॅट दिस इज अ PV डायग्राम ऑफ जनरल हीट इंजिन. आता ही जी आपण आहे PV डायग्राम अभ्यास करणार आहोत ती कशाची आहे तर जनरल हीट इंजिनची आहे. देअर आर डिफरंट वेज ऑफ ऑपरेटिंग हीट इंजिन. हीट इंजिन ऑपरेट करायचे वेगवेगळे मार्ग आहेत, वेज आहेत. वी विल डिस्कस सम सच हीट इंजिन्स इन द फॉलोइंग सेक्शन. ह्या सेक्शनमध्ये आपण काही असे हीट इंजिन बघणार आहे. आता बेसिक हीट इंजिन म्हणजे काय ते इथे ह्या पॅराग्राफमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर हीट इंजिन काय करतं? हीट इंजिन uses energy absorbed in the form of heat. कशासाठी यूज म्हणजे हीट इंजिन काय करते? हीट अब्सॉर्ब केलेली यूज करते ती एनर्जी. हीट एनर्जी आहे ती अब्सॉर्ब केलेली यूज केली जाते. कशासाठी यूज केली जाते? टू डू वर्क, काहीतरी वर्क करण्यासाठी यूज केली जाते. आणि जी काही हीट अब्सॉर्ब केलेली आहे देन दॅट heat is rejected or heat rejects or engine rejects the heat which cannot be used to do work. बघा हीट इंजिन काय करते? uses energy absorb, जी एनर्जी अब्सॉर्ब केलेली आहे. एनर्जी अब्सॉर्बचं जे फॉर्म कुठला आहे तर हीट आहे. हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी अब्सॉर्ब केलेली आहे. जी अब्सॉर्ब केलेली हीट एनर्जी आहे ती वर्क करण्यासाठी इंजिनकडनं वापरली जाते आणि तीच हीट रिजेक्ट केली जाते की जे काही वर्क करत नाही. असं आपलं हीट इंजिन आहे. हीट इज ॲब्सॉर्ब इन वन पार्ट ऑफ द सायकल. आता इथे ही एक सायकल आहे. तर त्या सायकलमध्ये एका पार्टमध्ये हीट काय केली जाते? ॲब्सॉर्ब केली जाते. वर्क इज डन इन अनदर पार्ट, दुसऱ्या पार्टमध्ये वर्क केलं जातं. and unusual heat is rejected in yet another part of the cycle. आणि जी काही हीट वापरली गेलेली नाही, अनयुज्ड हीट, जी न वापरलेली हीट आहे ती हीट, सो अनयुज्ड हीट इज ती रिजेक्ट केलेली आहे इन येट अनदर पार्ट, म्हणजे आणखीन दुसऱ्या एका पार्टमध्ये ती एनर्जी आहे ती रिजेक्ट केली जाते. तो पार्ट कशाचा आहे तर ऑफ द सायकल. सायकलच्याच दुसऱ्या एका पार्टमध्ये न वापरलेली हीट आहे ती रिजेक्ट केली जाते. कुणाकडून रिजेक्ट केली जाते तर हीट इंजिनकडून. ठीक आहे.
The PV diagram of a typical heat engine is shown in this figure 4.21. आता ती फिगर आहे ती ही आहे PV diagram of a typical heat engine जनरल. आता हे इथे बघा y ॲक्सिस वरती नेहमीप्रमाणे व्हॉल्यूम आहे, सॉरी x ॲक्सिस वरती नेहमीप्रमाणे काय आहे व्हॉल्यूम आहे आणि y ॲक्सिस वरती काय आहे प्रेशर आहे. आता आपली ही जी सायकल आहे ती A पॉईंटपासून चालू होते. आता इथं डायग्राममध्येच बघा A पॉईंटपासून B पॉईंटला जाताना इथं व्हॉल्यूम जे आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे आणि हे जे प्रेशर आहे इथल्या प्रेशरची व्हॅल्यू आणि ह्या प्रेशरची व्हॅल्यू वेगळी आहे. म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते, प्रेशर आणि हे कसं होतंय वाढतंय, इन्क्रीज होतंय, त्यावेळेला हीट काय केली जाते ॲब्सॉर्ब केली जाते. आता सायकलमधली ही एक पार्ट आहे, ठीक आहे. ही कंप्लीट सायकल आहे A B C आणि D, पुन्हा A पुढे येते. तर A पासून B पॉईंटला जाताना व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, प्रेशर इन्क्रीज होते आणि त्याच वेळेला हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. आता इथं वर्किंग सबस्टन्स आपला गॅस आहे, गॅसनं हीट ॲब्सॉर्ब केली, त्याचं प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. B पॉईंटला आपला सबस्टन्स गेला, B पॉईंटला गेल्यानंतर तिथून एक्सपान्शन होतं गॅसचं त्या. मग आता एक्सपान्शन झाल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज होणार. बघा इथली व्हॉल्यूमची पॉईंट बघा B पॉईंटचं व्हॉल्यूम कोऑर्डिनेट B पासून C पर्यंत येईल. Cचं व्हॉल्यूमचं कोऑर्डिनेट म्हटल्यानंतर इथे बघा व्हॉल्यूम इन्क्रीज झालेलं आहे, व्हॉल्यूम रेज झाले, पण त्याच वेळेला एक्सपान्शन झाल्या म्हटल्यानंतर प्रेशर कमी होतं, डिक्रीज होतं, तर इथे प्रेशर डिक्रीज झालेलं आहे. जे B ह्या पार्टपासून C ह्या पार्टपर्यंत येताना ही जी सायकलचा हा जो पार्ट आहे BC, प्रेशर डिक्रीज झाले, व्हॉल्यूम इन्क्रीज झाले. ह्या वेळेला आपला जो वर्किंग सबस्टन्स आहे सो वर्क इज डन बाय द गॅस. ह्या पार्टमध्ये म्हणजे हीट इथे ॲब्सॉर्ब केली आहे, ह्या पार्टमध्ये इथे गॅसकडून वर्क डन झालंय. C पार्टला आपला सायकल आली आहे, मग C पासून D पर्यंत गेली. आता इथे C to D इथं काय झालेलं आहे व्हॉल्यूम पुन्हा कॉन्स्टंट राहिलंय, पण इथं पुन्हा प्रेशर रिड्यूस झालेलं आहे. प्रेशर रिड्यूस झाले म्हणजेच इथं कॉम्प्रेशन झालेलं आहे. कॉम्प्रेशन झाल्यामुळं प्रेशर रिड्यूस झालंय. ह्या वेळेला इथे हीट रिजेक्ट केलेलं जाते, इथं वर्क काही झालेलं नाही, ठीक आहे. आता इथून पुन्हा व्हॉल्यूम काय होणार आहे नॅचरली डिक्रीज झालेला आहे. बघा इथे व्हॉल्यूम हा V फायनल आहे आणि हा इथे V इनिशियल आहे. इथे व्हॉल्यूम डिक्रीज झालंय, प्रेशर थोडंसं वाढलंय. आता इथं कॉम्प्रेशन झालेलं आहे आणि या वेळेला वर्क इज डन ऑन द गॅस आहे. ह्या सायकलच्या ह्या पार्टमध्ये परत गॅसवरती वर्क झालंय, कॉम्प्रेशन झालंय. इथं एक्सपान्शन झालंय, त्यावेळेला वर्क इज डन बाय द गॅस आहे. इथं कॉम्प्रेशन झालंय, त्यावेळेला वर्क इज डन ऑन द गॅस आहे. बघा ही जी सायकल आहे ही कशाची, आपण हीट इंजिनच्या सायकलचा अभ्यास करतोय. PV डायग्राम ऑफ अ टिपिकल हीट इंजिन ABCD आणि D पासून पुन्हा A पर्यंत येते. ह्या सायकलचे वेगवेगळे पार्ट आहेत. A to B मध्ये जाताना व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे, हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे आपल्या वर्किंग सबस्टन्सनी म्हणजे गॅसनी. इथे हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर B to C मध्ये जाताना प्रेशर आहे ते डिक्रीज झालेलं आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे, एक्सपान्शन झालेलं आहे, गॅस काहीतरी वर्क इज डन बाय द गॅस आहे. C पासून D पर्यंत जाताना तिथे हीट रिजेक्ट झालेली आहे, नॅचरली इथं प्रेशर आहे ते रिड्यूस झालेलं आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. D पार्ट कडून पुन्हा A पार्टकडे जाताना व्हॉल्यूम रिड्यूस झालंय, प्रेशर थोडंसं वाढलेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, गॅस आपला कॉम्प्रेस झालेला आहे त्यावेळेला आणि वर्क इज डन ऑन द गॅस. आणि पुन्हा मग A to B अशी ही सायकल रिपीट होते आणि दिस इज द हीट इंजिन सायकल और PV डायग्राम ऑफ अ टिपिकल हीट इंजिन. ठीक आहे. मग आता इथे TH आणि TL, TH म्हणजे काय हॉट रिझर्वायर टेम्परेचर, TL म्हणजे काय लोअर टेम्परेचर, हायर टेम्परेचर, लोअर टेम्परेचर. इथे टेम्परेचरशी रिलेटेड ह्या सगळी प्रोसेस होताना टेम्परेचर चेंजेस पण होतात. आणि जर का आपण ह्या लूपनी जर
एनक्लोज केलेला एरिया जर काढला तर दॅट विल रिप्रेझेंट द वर्क डन ड्युरिंग वन कम्प्लीट सायकल. बघा मी काय सांगते, ह्या सायकलच्या आतला जर आपण एरिया काढला तर दॅट एरिया विल रिप्रेझेंट वर्क डन. वर्क डन आपल्याला मिळणार आहे. वर्क डन कुणी केलेलं आहे तर आपल्या सबस्टन्सने. ठीक आहे, एका कम्प्लीट सायकल होतानाचं वर्क डन. मग आता आपण हे थेरॉटिकली आता मी जे एक्सप्लेन केलेले आहे पीव्ही डायग्राम हीट इंजिनची, त्याची ही थिओरी इथं एक्सप्लेन केलेली आहे प्रत्येक पॅराग्राफमध्ये. तर ते ज्यावेळेला उत्तर आपल्याला प्रश्न विचारतील, क्वेश्चन विचारतील पीव्ही डायग्रामच्या डिस्क्रिप्टिव्ह ब्रीफमध्ये वगैरे, तर हे सगळे पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये आले पाहिजे. तर बघा, द ऑपरेटिंग सायकल बिगिन्स ॲट पॉइंट ए. ठीक आहे, ऑपरेटिंग सायकल कुठे बिगिन झालेले, ए पॉइंट इन द सायकल. सायकल मधला जो ए पॉइंट आहे तिथं आपली ऑपरेटिंग सायकल चालू होते. द वर्किंग सबस्टन्स म्हणजेच कोण आहे तर गॅस, इन दिस केस ऍब्सॉर्ब्स द हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड नो वर्क इज डन बाय द गॅस ऑर ऑन द गॅस. बघा इथून काय होत आहे, हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे आणि त्यावेळेला गॅसकडून किंवा गॅसवरती किंवा बाय द गॅस ऑर ऑन द गॅस काहीही वर्क डन झालेलं नाहीये, काहीही वर्क झालेलं नाहीये. द प्रेशर इज इन्क्रीज टिल द पॉइंट बी अँड इट इज बी पॉइंट इज रिच्ड. जोपर्यंत हा बी पॉइंट येत नाही तोपर्यंत प्रेशर काय होते, इन्क्रीज होते आहे. मग त्यावेळेला द टेम्परेचर ऑफ द गॅस ऑल्सो इन्क्रीजेस अँड इट्स इंटरनल एनर्जी ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे ए पॉइंट पासून बी पॉइंटला जाताना टेम्परेचर इन्क्रीज होते. टेम्परेचर इन्क्रीज झाल्या म्हणल्यानंतर इंटरनल एनर्जी सुद्धा इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे इथे टीएल आणि टीएच इथे हायर टेम्परेचर आहे. नेक्स्ट आता बी पॉइंटला आपली सायकल पोहोचलेली आहे. देन त्याच्यानंतर काय होतंय, द गॅस स्टार्ट्स एक्सपांडिंग बाय पुशिंग द पिस्टन अवे अँड इट्स व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम पॉइंट बी टू पॉइंट सी. बी पॉइंटला पोहोचल्यानंतर गॅस आपला काय करतोय, एक्सपांड व्हायला लागतो, एक्सपान्शन होते. एक्सपान्शन होताना गॅस काय करतोय, सिलेंडरचा जो पिस्टन आहे त्याला बाहेरच्या बाजूला पुश करतोय. त्यामुळं व्हॉल्यूम जे आहे ते चेंज झालेलं आहे फ्रॉम पॉइंट बी टू सी. बघा इथे व्हॉल्यूम चेंज झाले, बीचं व्हॉल्यूम आणि सी पॉइंटचं व्हॉल्यूम एक्स ऍक्सिस वरती व्हॉल्यूम आहे. सो व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम पॉइंट बी टू सी अँड बिकॉज द गॅस एक्सपांड्स इट्स प्रेशर इज रिड्यूस. गॅसचं एक्सपान्शन झाल्यामुळे नॅचरली प्रेशर रिडक्शन होणार आहे किंवा होतच ते. सो द गॅस डज वर्क इन दिस पार्ट ऑफ द सायकल. सायकलचा हा जो बी टू सीचा पार्ट आहे त्या पार्टमध्ये गॅस डज वर्क इन दिस पार्ट. ठीक आहे, नंतर आता सी पॉइंटला आपली सायकल आलेली आहे. सो वेन द सी पॉइंट सी इज रिच्ड द एक्सेस हीट, जी जास्तीची हीट आहे, सो द हीट दॅट इज नॉट युज्ड, जी की वापरली गेलेली नाहीये हीट, इन डुईंग वर्क, काहीतरी वर्क करण्यासाठी हीट जी वापरली गेलेली नाही कुणाकडनं, गॅसकडनं, ती हीट रिजेक्ट होते. सो पॉइंट सीच्या इथे आपला सायकल पोहोचलेली आहे. तोपर्यंत आपल्या गॅसनं काहीतरी वर्डन केलेलं आहे हीट यूज करून, आणि राहिलेली जी हीट आहे जी की नॉट युटिलाइज, जी की हीट वापरली गेलेली नाहीये गॅसकडून, ती काय केली जाते, सी पॉइंटच्या तिथे रिजेक्ट केली जाते. मग आता हीट रिजेक्ट केल्यानंतर मग गॅस काय होणार आहे, गॅसमधनं हीट बाहेर पडले म्हणजे नॅचरली आपला गॅस काय होणार आहे, कूल होणार आहे, थंड होणार आहे. सो द गॅस कूल्स डाऊन अँड इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. आता गॅसचं कूलिंग होणार आहे म्हणजे हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर आलं. आता टेम्परेचर डिक्रीज झाल्यानंतर इंटरनल एनर्जी ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे इथे टेम्परेचर इन्क्रीज होते, इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. इथं टेम्परेचर डिक्रीज होते, इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. ठीक आहे, सो so the gas cools down and its internal energy decreases. This process is again at constant volume. त्यावेळेचं व्हॉल्यूम कसं आहे, कॉन्स्टंट आहे. The pressure of the gas is reduced and point D on the PV diagram is reached. आता ह्या वेळेला काय झालेलं आहे, इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. आपण इथे आपली जी प्रोसेस आहे ती डी पॉइंटला आलेली आहे पीव्ही डायग्राम मध्ये. ठीक आहे, डी पॉइंटला आल्यानंतर द गॅस इज नाऊ कॉम्प्रेस. आता गॅस आपला कसं होणार आहे, कॉम्प्रेशन मध्ये जाणार आहे, गॅसचं कॉम्प्रेशन होणार आहे.
So its volume decreases and pressure increases. The change continues till point A is reached. The cycle is complete and system is ready for the next cycle. D point पासून A point ला येताना व्हॉल्यूम रिड्यूस झालंय, प्रेशर इन्क्रीज झालंय, वर्क इज डन ऑन द गॅस आणि आपली सिस्टीम आहे ती पुन्हा A पॉइंटच्या इथं आलेली आहे आणि नेक्स्ट सायकलसाठी रेडी झालेली आहे. So thus the PV diagram it is a visual tool for the study of the heat engine. ह्या PV diagram वरून आपण heat engine चा अभ्यास करू शकतो. The working substance of the heat engine is usually it is a gaseous mixture. Heat engine च्या बाबतीत जो वर्किंग सबस्टन्स हा गॅसचा मिक्सचर असतो. The study of PV diagram helps us to understand behavior of a 3-state variables of the gas throughout the operation of the cycle. ज्या वेळेला आपण ह्या ज्या PV डायग्राम आहे इंजिनचा, हिट इंजिनचा अभ्यास करतो, स्टडी करतो, अभ्यास केल्यानंतर ते आपल्याला कशाची मदत मिळते किंवा हेल्प होते काहीतरी अंडरस्टँड करायला. काय अंडरस्टँड करतो? द बिहेवियर ऑफ द 3 स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, टेम्परेचरशी रिलेटेड पुन्हा इंटरनल एनर्जी ह्यांचं बिहेवियर कसं आहे. प्रेशर इन्क्रीज झालं, व्हॉल्यूम डिक्रीज झालं, गॅस एक्सपांड होते, कॉन्स्टंट प्रेशर, पुन्हा व्हॉल्यूम डिक्रीज झालं, प्रेशर वाढते थोडंसं, गॅस कॉम्प्रेस झाला. हे जे बिहेवियर आहे आपले, हे जे 3 स्टेट व्हेरिएबल्स आहेत त्यांचं जे बिहेवियर आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ही PV डायग्रामची हेल्प होते. कधी हे सगळं थ्रू आउट द ऑपरेशनल सायकल, कम्प्लीट एक ऑपरेशनल सायकल ही ABCD ही एक ऑपरेशनल सायकल म्हणली जाते. त्या कम्प्लीट ऑपरेशनल सायकलमध्ये आपल्याला या 3 स्टेट व्हेरिएबलचा अभ्यास करता येतो. The operation of a heat engine, it is a cyclic process. Therefore, its PV diagram is a closed loop. The area of the loop represents work done during one complete cycle. आता हे PV डायग्राम आहे ते क्लोज लूप आहे आणि मगाशी मी डायग्राम एक्सप्लेन करतानाही सांगितलेलं आहे, तेच इथेही सांगितलंय. द एरिया ऑफ द लूप रिप्रेझेंट्स वर्क डन ड्युरिंग वन कम्प्लीट सायकल. एका कम्प्लीट सायकलमध्ये किती वर्क झालेला आहे हे जर आपल्याला काढायचं असेल, कॅल्क्युलेट करायचं असेल, तर जो लूप आहे PV डायग्राम मधला त्याचा एरिया काढायचा. म्हणजे जे लूप आहे ह्याचा एरिया काढायचा. ते एरिया म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, किती वर्क डन झालंय. बघा मी सारखं सारखं हे सांगते, हा महत्वाची गोष्ट आहे म्हणून सांगते, ठीक आहे. सो सिन्स वर्क इज डन बाय द गॅस ऑर ऑन द गॅस ओनली व्हेन इट्स व्हॉल्यूम चेंजेस. जेव्हा व्हॉल्यूम चेंज होते तेव्हाच एकतर वर्क इज डन बाय द गॅस होते किंवा वर्क इज डन ऑन द गॅस होते. द PV डायग्राम प्रोव्हाइड्स अ व्हिज्युअल इंटरप्रिटेशन ऑफ वर्क डन ड्युरिंग वन कम्प्लीट सायकल. सिमिलरली इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. हे तर आपल्याला माहितीच आहे. हेन्स द PV डायग्राम along with the temperatures calculated from the ideal gas law determines the changes in the internal energy of the gas. म्हणजेच काय, PV diagram along with the temperatures calculated from ideal gas law determines changes in internal energy of the gas. इंटरनल एनर्जी चे चेंजेस पण आपल्याला इथे या PV डायग्राम वरनं लक्षात येऊ शकतात, कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. ठीक आहे. सो we can calculate the amount of heat added or rejected from the first law of thermodynamics. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण बघितलेलाच आहे. मग त्याच्यावरून हीटची ऍड किती केले गेलेली आहे किंवा किती रिजेक्ट केली गेलेली आहे त्याची जी अमाऊंट आहे ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो, काढू शकतो. Thus, a PV diagram helps us to analyze a performance of any heat engine which uses a gas at its working substance. ही PV डायग्राम आपल्याला कशासाठी मदत करते? एखादं हिट इंजिन आहे त्याच्या जो परफॉर्मन्स आहे त्याचा अनालिसिस आपल्याला करता येऊ शकतं PV डायग्रामच्या सहाय्याने. आता हे अनालिसिस केल्यानंतर त्याचा यूज कुठे होणार आहे की वेगवेगळे इंजिन्स आहेत त्याच्या डिझायनिंगमध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी अनालिसिस केला जातो की जेणेकरून आणखीन नवीन इनोव्हेटिव्ह इंजिन की जे मोर इफिशियंट असेल,
जास्त इफिशियन्सी आपल्याला देता येईल, कशी देता येईल, जास्त इफिशियंट इंजिन कसं डिझाईन करता येईल, ह्या गोष्टींसाठी ह्याचे अनालिसिस मदत होते. आणि ह्याच्यामध्ये हीट इंजिनमध्ये कशाशा यूज केला गेलेला आहे तर गॅस ॲज इट्स अ वर्किंग सबस्टन्स, ह्या केसमध्ये किंवा जिथं गॅस हा वर्किंग सबस्टन्स म्हणून वापरला गेलेला असे हीट इंजिन आपण त्याची पीव्ही डायग्राम बघितलेली आहे. आणि मग पीव्ही डायग्रामवरून आपण अनालिसिस करू शकतो आणि त्या अनालिसिसवरून किंवा परफॉर्मन्सच्या अनालिसिसवरून, हीट इंजिनच्या परफॉर्मन्सच्या अनालिसिसवरून आपल्याला नवीन एखादं इंजिन डिझाईन करायचं असेल तर मदत होते. सो दिस इज ऑल अबाउट द हीट इंजिन सायकल अँड द पीव्ही डायग्राम. आणि हे त्याचे सायकल आहे, क्वेश्चन विचारला तर डायग्राम नीट काढायची, हे सगळे पॉईंट आहे ते व्यवस्थित सांगायचे. एनी सजेशन प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.